नमस्कार मित्रांनो, ज्यांची सोयाबीन पिवळी पडली आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, अन्नद्रव्याची कमतरता भासू लागल्यामुळं सोयाबीन पिवळी पडते. जास्त करून चुनखडी मातीमध्ये सोयाबीन पिवळी पडते. चुनखडी मातीमध्ये झिंक आणि फेरस याची कमतरता असते, त्याच्यामुळे सोयाबीन पिवळी पडते. आपल्याला ही पिवळी पडलेली सोयाबीनची जी कमतरता आहे ही दूर करण्यासाठी आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्सची फवारणी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशियम, कॉपर हे सगळे दुय्यम घटक जे आहेत त्याची फवारणी करावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पिवळी सोयाबीन पडलेली आहे त्या ठिकाणी आपण अमोनियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकतो. अमोनियम सल्फेट म्हणजे युरियासारखाच असतो, त्याला युरियासारखंच असं फेकायचं पण असते. जिथं जिथं आपली सोयाबीन पिवळी पडली आहे त्या ठिकाणी हातानंच करून टाकायचं. जसं आपण युरिया फेकतो तसं टाकायचं. अमोनियम सल्फेटनं एकदम फास्ट रिझल्ट भेटतो. जवळजवळ 2 दिवसामध्येच पिवळी पडलेली सोयाबीन हिरवी होते. आणि जर ते नाही होत असेल तर मग फवारणीद्वारे आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्स द्यावं लागेल. हे नक्की करून बघा, ह्याचा एकदम प्रभावीपणे उपयोग होतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.